3. नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती बर्डे. मी डॉक्टर नीलिमा गाजरे. आज 10 एप्रिल वर्ल्ड होमिओपॅथिक डे, डॉक्टर हॅनिमन यांची जयंती. या निमित्ताने आम्ही दोघी तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहोत. डॉक्टर हॅनिमन यांनी आरोग्याची संकल्पना विशद करताना असं म्हटलंय की हेल्थ शुड बी फंक्शनिंग इन अ हार्मोनियस वे. व्हायटल फोर्स जो आपल्या शरीरात प्रेझेंट असतो किंवा एक एनर्जी जी प्रेझेंट असते ती एक हार्मोनियसली काम करत असते. ही जेव्हा हार्मोनी बिघडते तेव्हा डिसीज होतो आणि हा डिसीज जर क्युअर करायचा असेल तर ती हार्मोनी रिस्टोर झाली तर आपण डिसीजपासून परमनंटली क्युअर होतो किंवा आपल्याला डिसीज राहत नाही. हॅनिमन सरांनी त्यांची फिलॉसॉफी ऑर्गन ऑफ मेडिसिन मध्ये ॲफोरिझम मध्ये सांगितले की क्युअर कसा हवा तो रॅपिड, जेंटल आणि परमनंट. तर हा परमनंट क्युअर करताना किंवा कोणत्याही रुग्णाला परमनंटली क्युअर करताना जे काही कॉमन प्रश्न आम्हाला येतात ते आज आपण डिस्कस करूया. प्रश्न पहिला, यूट्यूब व गुगल सर्च वरून मेडिसिन किंवा होमिओपॅथिक मेडिसिन घ्यावे का? बरोबर आहे का ते घेणं? दुर्दैवाने यूट्यूब आणि गुगल सर्चवर आज खूप सारे होमिओपॅथिक मेडिसिन्स सहजासहजी उपलब्ध आहेत आणि ते बघितल्यानंतर पेशंट आमच्याकडे येतात, मॅडम हे औषध आहे का तुमच्याकडे, आम्हाला याच्यासाठी हवं आहे. पण बेसिकली हॅनिमन यांनी जे सांगितलेली आहे होमिओपॅथी त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन किंवा सिमिलिमम हा भाग येतो. जेव्हा तुमच्या रुग्णाचा फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल क्वोशंट धरला जातो, यालाच आम्ही केस टेकिंग म्हणतो की आम्ही हेड टू फूट केस टेकिंग घेतो, तेव्हाच आम्ही क्रॉनिक डिसीजेसवर मेडिसिन्स देतो. तर त्याच्यामुळे कुठल्याही पॅथीमध्ये हे एलिजिबलच नाही आहे की तुम्ही यूट्यूब किंवा ऑन द काउंटर किंवा गुगल सर्च करून मेडिसिन घ्यावे. आम्ही गुगल सर्चवरनं मेडिसिन देताना त्याची पोटेन्सी, त्याचं सिलेक्शन, त्याची तुम्हाला मॅच होणारी फ्रिक्वेन्सी ही कधीही दिलेली नसते. ते एक जनरलाइज स्टेटमेंट्स असतात ज्याने डिसीज हा ॲग्रिवेट होऊ शकतो. टाइम मॉडॅलिटीज बद्दल काय वाटते की तुम्ही विचारता डिसीजचा तुम्हाला केव्हा जास्त त्रास होतो, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? टाइम मॉडॅलिटीज आम्ही ज्या विचारतो होमिओपॅथीमध्ये की केव्हा हा त्रास झाला किंवा तुमचं डोकेदुखी आहे किंवा इतर कोणताही पेन हा ॲग्रावेट कधी झाला, किंवा काही लोक पर्टिक्युलरली सांगतात की मला रोज संध्याकाळी 7 वाजता दुखतं, 8 वाजता दुखतं, रात्री मध्यरात्री दुखतं. तर याच्यावरून आम्हाला आमची कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन सर्च करण्यासाठी किंवा शोध लावण्यासाठी त्याचा मदत होते. तर त्याच्या रिलेटेड मी एक केस सांगेल. जसं एक लहान मूल आहे, त्याला बरोबर रात्री 11 वाजता कफ होतो. तो बार्किंग कफ असतो जो रात्री पर्टिक्युलरली 11 वाजता होतो, ज्याने त्याची झोप डिस्टर्ब होते. अशा वेळेस जर ॲक्युटली द्यायचं झालं तर ॲकोनाइटचा एक डोस जर तुम्ही दिला तर ते बाळ शांतपणे झोपू शकतं. किंवा माझी एक केस आहे ज्याच्यामध्ये ती आई खूप परेशान होती की तिला बरोबर रात्री 10:30-11 वाजता किंवा मध्यरात्री बाळ रडायचं, संध्याकाळ झाली की बाळ रडायचं. मग त्याच्यामध्ये तिने भरपूर औषधं घेतली, इन्व्हेस्टिगेशन्स केले, पण जेव्हा तिची गर्भारपणातली हिस्ट्री घेतली तेव्हा कळालं की ती एक वर्कर होती आणि तिचं तिच्या नवऱ्याचं बरोबर ती प्रेग्नंट असताना 10:30-11 वाजता भांडणं व्हायची, रात्रीच्या वेळी भांडणं व्हायची आणि त्यातनं ते जे प्रेग्नन्सीच्या हिस्ट्रीमध्ये इम्पॅक्ट पडलेला आहे त्याच्यावरून आम्ही मेडिसिन्स काढलं. सेन्सिटिव्हनेस हा त्याच्यामधला सगळ्यात मेन सिम्पटम होता आणि चॅमोमिलाचा एक डोस तिला देण्यात आला, त्या बाळाला आईच्या दुधामध्ये देण्यात आला आणि त्यानंतर त्याचं ते रडणं बंद झालं. तर ह्या छोट्या छोट्या केसेस असतात ज्या आम्हाला टाइम मॉडॅलिटीजनी ट्रीट करायला मदत करतात, म्हणून त्याने कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन्स शोधण्यासाठी मदत करतात. आता जसं निलिमाने सांगितलं तसंच माझी एक मुलाची केस मला आठवते की टाइम मॉडॅलिटी म्हणजे तो बरोबर 2 वर्ष माझ्याकडे सलग आला, त्या पर्टिक्युलर दिवशीच त्याचं नाक फुटायचं किंवा त्या पर्टिक्युलर वेळेलाच की त्याचं नाक फुटायची वेळ ही साधारणतः 10 एप्रिल महिन्यात, मिड एप्रिल महिन्यात अशीच होती. आमच्याजवळ पूर्ण केस हिस्ट्रीचा रेकॉर्ड असतो, त्याच्यात मी बघितलं तेव्हाच तो आलेला होता. म्हणजे ही इयरली मोडॅलिटी असते, टाइम मोडॅलिटी असते, त्याच्यानंतर वीकली मोडॅलिटी आहे, त्याच्यानंतर सीझनल मोडॅलिटी आहे. तर या मोडॅलिटीज आम्हाला आमचं सिमिलिमम शोधायला खूप मदत करतात. म्हणून आमची केस टेकिंग थोडी लेंदी असते आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्या याच्यातनं शोधून काढतो. तुम्ही दोघी पण बोलताना म्हटला कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन्स द्यायला मदत होते, पण हे नक्की कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन्स असतात काय? कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन्स म्हणजे
हनीमन सरांनी 4 कॉन्स्टिट्यूशन्स विशद केलेले आहेत. त्याच्यामध्ये ट्युबरक्युलर आहे, हायड्रोजनॉइड आहे, कॅन्सरस आहे आणि ल्युकोफ्लेग्मॅटिक आहे. तर या कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे आता जर आता खूप जणांना वात, पित्त, कफ या 3 विकारांनी युक्त असे हे माहिती आहे. तर तशाच प्रकारे हे पण विकार आहेत की या विकारांमध्ये या पर्टिक्युलर तुम्हाला त्रास होतो. तर जेव्हा आम्ही केस टेकिंग घेत असतो तेव्हा आम्ही प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये विचारतो. यानुसार आम्हाला लक्षात येतं की या माणसाचे हे ऑर्गन्स प्रत्येक वेळेला अफेक्ट होत चाललेले आहेत. तर याचं कारण काय आहे? याचं कारण जेनेटिक आहे, एन्व्हायरमेंटल कॉज आहे, मेंटेनिंग कॉज आहे, ॲक्यूट कॉज आहे, इमोशनल कॉज आहे, स्ट्रेस आहे. हे पण आम्ही इमोशनल आणि मेंटल सिम्पटम्स विचारताना शोधून काढतो. फिजिकल सिम्पटम्समध्ये पण आम्ही त्याची तहान, भूक, त्याची युरिन, स्टूल, त्याच्यानंतर ॲपेटाईट, त्याचे केस गळती आहे का किंवा इतर काही स्किन कंप्लेंट सीझनल येतात आहे का. तर हे प्रत्येक गोष्ट विचारतो. यांनी काय होतं की आम्हाला त्याचं पूर्णतः एक रूपरेषा कळते. हे विचारण्याचं कारण याच्या मागे असं आहे की आमची मेडिसिन्स जे आहेत, जे आतापर्यंत डॉक्टर हॅनिमन, त्यांचे 7 पायोनियर्स आणि त्यांचे इतर सगळे जे फॉलोअर्स होते त्या सगळ्यांनी मेडिसिन्स हे त्यांच्या स्वतःवर प्रूव्ह केलेले आहेत. मीन्स दीज आर ह्युमन प्रूव्हिंग्स, दीज आर नॉट गिनिपिग प्रूव्हिंग्स. दॅट्स वाय दे आर रेकॉर्डेड ॲज अ ह्युमन प्रूव्हिंग्स. एव्हरीथिंग इज इन अ डिटेल मॅनर्स. मग अशी घेतल्या जाताना तो आम्ही मॅच करतो डाटा आणि त्याच्यानुसार मेडिसिन दिल्या जाते. काही पॉलिक्रेस मेडिसिन्स असतात ज्या मेडिसिन्स सगळं कव्हर करतात. काही 1 साइडेड डिसीजेससाठी काही कमी सिम्पटम्स असलेल्या मेडिसिन्स असतात, त्या पण मॅच करतो आणि त्यानुसार मग आम्ही मेडिसिन्स देतो. दीज आर कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन्स मेडिसिन्स. दॅट्स वाय द TDS केस टेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस होमिओपॅथिक प्रॅक्टिस. हेडेक किंवा मला जर पोटदुखी असेल तर तुम्ही इन्स्टंट पेन रिलीफ देऊ शकता का? जसं ॲलोपॅथीमध्ये मी समजा क्रोसिनची एक गोळी घेतली तर माझं लगेच डोकं दुखणं कमी होतं, पण तसं होमिओपॅथीमध्ये होतं का आय हॅव टू वेट फॉर अ टाइम पिरियड अंटिल आय फील बेटर? होमिओपॅथीमध्ये म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कोणताही आजार झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन खूप महत्वाचे असतात. प्रत्येक सायन्स हेच सांगतं की तुम्ही ते पेन इन्व्हेस्टिगेट करा. तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जरी गेले तर तेही त्यांच्या प्रॉपर क्रायटेरिया फॉलो करतात. त्यांचे जे सेट ऑफ मेडिसिन्स असतात ते यूज करतात. फक्त ऑन द काउंटर मिळणारे पेन रिलिव्हर्स असतात जे आपण इन्स्टंट म्हणून यूज करतो. मग होमिओपॅथीमध्ये काय आहे, तर होमिओपॅथीमध्ये पण आम्ही प्रॉपरली इन्व्हेस्टिगेट करतो आणि इन्स्टंट म्हणाला तर आम्ही ॲक्यूट रेमेडीज देतो ज्या तुम्हाला सहजासहजी पेन रिलीफ करायला मदत करतात. आणि जो इन्व्हेस्टिगेट करतो त्यास आम्ही ह्याच गोष्टी बघतो की हा एपिसोड तुम्हाला कितीदा झालाय, रिपिटेशन्स आहेत का, पेन कोणत्या प्रकारचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही हेडेक विचारलं तर हेडेकमध्ये थ्रॉबिंग पेन आहे का, बर्निंग आहे का, पेशंटला डोकेदुखी नेमकी कशी आहे आणि त्यानुसार आमचे काही ॲक्यूट रेमेडीज असतात जे आम्ही इन्स्टंट रिलीफसाठी यूज करतो. त्यामुळे ॲक्यूट कंडिशन्समध्ये किंवा इन्स्टंट रिलीफसाठी होमिओपॅथी यूज होऊ शकते. सो अशा प्रकारचे हे आपले कॉमन 4 क्वेश्चन्स आम्ही आज घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे आपण याच प्रकारे भेटत राहू आणि होमिओपॅथीमधल्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करू आणि सामान्य लोकांपर्यंत होमिओपॅथीचा अवेअरनेस करण्यासाठी प्रयत्न करत राहू. धन्यवाद.